आख्यानाला अजून उशीर व्हायला नको। अजून कोणी यायचं आहे का? नारायण नारायण। महाराज महाराज म्हातारी काय कर महाराज महाराज आपल्या आख्यानाबद्दल ऐकलं म्हणून आता आम्ही आलो या। गंगे अरे कुठे चालली? देवा आय म्हातारे शिवंता कशी आहेस? देवा तुमचं दर्शन झालं, अजून काय हवं? वस्तीवर आला होता ते दिवस आठवले बघा। मलाही ते दिवस विसरणं शक्य नाही। वस्तीवरचा तो खडतर काळ मी केवळ तुमच्या प्रेमापोटी काढू शकलो। पाया पडते देवी। शेवंता ही कोण आहे हे नाही सांगितलंस? देवा म्या सांगते, म्या गंगी। ही रंग्याची बायको आहे। रंगा, अरे इतके दिवस गडावर असून देखील तू काहीच बोलला नाहीस। ते सांगायचं राहिलंच। आख्यानाच्या निमित्ताने का होईना पण तुम्ही सर्व जेजुरी गडावर आलात हे बरे झाले। आता आपण आख्यानाला सुरुवात करायची का? होय होय आय गंगे चला चला चल गंगे चल। शुभ्रांगम भूषणैर्युक्तम हरिद्रा चूर्ण संयुतम पीतांबर मुदारांगम भजतां कामदौ सदा। नारायण नारायण। मणिदैत्याने घृतमारीचा पराभव केला आणि पराभूत झालेली घृतमारी श्री महादेवांना शरण गेली। आता पुढे काय होणार याची चिंता साऱ्या देवांनाच होती आणि म्हणूनच श्री महादेवांनी श्री मार्तंड भैरवाचा अवतार धारण केला। श्री महादेव म्हणजे या सृष्टीच्या लय तत्वाचे स्वामी। दुर्जनांचा संहार करण्यासाठी सदैव तत्पर असणारे श्री महादेव। अशा श्री महादेवांनी आपले पंचानन रूप सोडून श्री मार्तंड भैरवांचा एकमुखी अवतार धारण केला। पंचानन महादेवांच्या रूपाचे दर्शन या जेजुरीला झाले आहे। काय गणोबा? वय वय महाशिवरात्रीला त्यांचं दर्शन झालं होतं जी।
वय वय मला बी त्यांचं दर्शन झालं आहे. तर गणोबा त्यांनी आपले पंचानन रूप सोडून एकमुखी अवतार का धारण केला असावा? आता म्या कसं सांगू? नारायण नारायण. ज्या अवतार कार्याची कथा मी सांगतो आहे ती श्रवण करताना हे जाणून घेणे आवश्यक आहे की श्री महादेवांनी एकमुखी अवतार का धारण केला असावा. कोणाला ठाऊक आहे त्यांनी असं का केलं असावं? कोणालाच याची कल्पना नाही. नारायण नारायण. तुम्ही असा एकमुखी अवतार का घेतला? ते मुनीवरच सांगतील. मुनिवर, आता सगळ्यांची उत्सुकता ताणू नका. तुमच्याकडे सगळे आशेनं पाहतायत. मुनीवर, तुम्ही आता सर्वांना सांगावं. तर श्री महादेवांनी श्री मार्तंड भैरवाचा एकमुखी अवतार धारण करण्यामागे एक प्रयोजन होते. या अवतारातच त्यांच्या हातून मणी आणि मल्लाचा वध होणार होता. नाहीतर त्यांचा वध झाला नसता. स्वामी, आता वेळ आली आहे या कृतयुगातील श्री मार्तंड भैरवाच्या अवताराची. होय, आणि ह्याच अवतारात मणी आणि मल्ल यांचा मी वध करणार आहे. प्रभो, आपण सांब सदाशिव आहात. त्रिमूर्तींपैकी एक, देवांचे देव. आपणासमोर मी काही बोलणे हे निसंशय शोभनीय नाही. तुमच्या मनात जे काही आहे ते निर्भय होऊन बोलावे. हे प्रभो, आपल्या या पंचानन रूपाची महती सर्वदूर आहे. आपले पंचानन रूप बघून अनेक भक्तांच्या इच्छा पूर्ण होतात. परंतु प्रभो, परंतु काय ऋषीवर? प्रभो, मणी आणि मल्ल यांना वर प्राप्त आहे. त्यांचा वध करावायचा झाल्यास तो केवळ एकमुखी अवताराच्या रूपातच शक्य आहे. म्हणून प्रभो, विनंती करतो की आपण मार्तंड भैरवाचा अवतार घेताना एकमुखी चतुरहस्त असा अवतारच धारण करावा. नारायण नारायण. आणि म्हणून श्री महादेवांनी श्री मार्तंड भैरवांचा एकमुखी अवतार घेतला. समस्त सृष्टीत चैतन्याचे वातावरण होते. पंचमुखी दशबाहूंचे रूप आता एकमुखी चतुरहस्त झाले. त्यांच्या क्रोधामुळे जणू त्यांच्या डोळ्यातून अग्नीच बाहेर पडतोय की काय असे भासत होते. कानात मकराकार कुंडले होती. जणू सूर्य आणि चंद्रच. चारही हातात आयुध होती. त्रिशूळ, डमरू, खड्ग हातात शोभत होते. सोने जसे तप्त झाल्यानंतर रगाला येते तशी त्यांची कांती, त्यांचे रूप भासत होते. त्यावर हरिद्रा चूर्णाची उधळण, मस्तकावर मुकुट, त्यावर अर्धचंद्र विराजमान. असे श्री मार्तंड भैरवांचे रूप पाहून समस्त सृष्टी आनंदून गेली. सर्वत्र उत्साह होता, आनंद होता. तुम्ही मल्लासुराचा वध केला म्हणून मल्लाहारी असे मल्हारी नाव तुम्ही धारण केले. तसेच मार्तंड भैरव हे नाव कसे आले? नारायण नारायण. देवी,
श्री मार्तंड भैरवांचे तेज इतके होते की कोटी चंद्र सूर्यांची प्रभा सुद्धा फिकी पडली असती, आणि म्हणून श्री मार्तंड आणि श्री मार्तंड भैरवांनी युद्धासाठी सज्ज व्हावे असे भयंकर शब्द आपल्या मुखातून बाहेर काढले, आणि हे भयंकर शब्द आपल्या मुखातून बाहेर काढल्यानंतर समस्त सृष्टीचा थरकाप उडाला, आणि म्हणून भैरव असे नाव पडले. ज्या ज्या वेळी अशुभाचे सावट साऱ्या सृष्टीवर येते, त्या त्यावेळी त्याचा निपात करण्यासाठी देवाना अवतार घ्यावा लागला. या युद्धात दैत्यांचा नायनाट होणार, दुष्प्रवृत्तीचा विनाश होणार. शिवशक्तीच्या रूपाने मी त्यांचा सर्वनाश करे. हे देवतांनो, हे यक्षांनो, या युद्धात तुम्हाला तुमचे दायित्व पार पाडायचे आहे. या युद्धाला आता प्रारंभ झाला आहे. देव हो, तुमच्या सेनेला सिद्ध करावे. नंदी, या युद्धात तुझ्यावर देखील फार मोठे दायित्व आहे. मी आपल्या शब्दाबाहेर नाही देवा. आपण भक्तवत्सल आहात, देवांचे देव श्री महादेव आहात. आपल्या शब्दांनी मला देखील स्फुरण चढले आहे. आता मी देखील त्या युद्धभूमीवर जाऊन दैत्यांना शासन करण्यासाठी सिद्ध झालो आहे. नंदी, सर्व देव आपापले सैन्य घेऊन कैलासाकडे येणार आहेत. हे सैन्य इथूनच भूतलावर जाईल. होय माते, श्री मार्तंड भैरवांची ही आज्ञा सर्व देवांना समजली असेलच. तरी देखील मी स्वतः सर्वत्र जाऊन देवसेनेला येण्याचे सांगीन. हे मार्तंड भैरवा, आपण या भूतलावर मणी आणि मल्लांचा संहार करण्यासाठी हा अवतार धारण केला. आपल्या दर्शनाने मी कृतकृत्य झालो. इंद्रदेव, तुम्ही देवांचे राजे आहात. हे युद्ध केवळ दैत्यांच्या सर्वनाशासाठी नाही, तर त्यांच्यातील असणाऱ्या वाईट प्रवृत्तींचा विनाश करण्यासाठी आहे. होय देवा. या युद्धासाठी सर्व देवतांनी सिद्ध व्हावे. या युद्धात सर्व देवता, चेतना, शक्ती यांचे सहाय्य लागणार आहे. जेव्हा जेव्हा अशुभाचे सावट येते, तेव्हा तेव्हा त्याचा समूळ नायनाट करण्यासाठी देवांना अवतार घ्यावा लागतो. होय, तसा आपण हा मार्तंड भैरव अवतार धारण केला आहे. पण देवा, इंद्रदेव, या युद्धाला आपण सिद्ध व्हावे. तेव्हा स्वर्गलोकी जाऊन आपली सेना घेऊन कैलासात यावे. देवा, आपली आज्ञा मला शिरसावंदी आहे. हे युद्ध सर्व देवतांसाठी महत्वाचे आहे. जेव्हा सप्तर्षी तुमच्याकडे सहाय्य मागायला आले, तेव्हा तुम्ही हतबल होता, आणि म्हणून तुम्ही त्यांना श्री विष्णूंचे सहाय्य घ्यायला पाठवले. श्री विष्णूंनी सप्तर्षींना माझ्याकडे पाठवले. तेव्हा मी असहाय्य होतो देवा. मणी आणि मल्लांनी देवांना आहुती देण्यासाठी मज्जाव केला होता. त्यामुळे दुर्दैवाने मलाही त्यांचा दास व्हावे लागले. पण देवा, आता मी असे होऊ देणार नाही. त्यांचा विनाश करण्यास आपल्या कृपेने मी सज्ज झालो आहे. या युद्धात
तुमच्यावर देखील फार मोठे दायित्व आहे. तेव्हा या युद्धाला प्रारंभ तुम्हाला करायचा आहे. आपली जर कृपा असेल तर मी निर्भयपणे या युद्धात उतरेन. दैत्यांचा विनाश करण्याचे दायित्व आपण माझ्यावर सोपवले, हा मी माझा सन्मान समजतो. आता मी स्वर्गलोकी जाऊन माझ्या सेनेला सज्ज होण्याचे आदेश देतो. आज्ञा असावी. शुभम भवतु. नारायण नारायण. आता साक्षात श्री महादेवांनीच आज्ञा केली म्हटल्यावर सर्व देव युद्धासाठी सज्ज झाले. परंतु नंदी देखील आवर्जून आपले कार्य करणार होता. आता ही नंदी काय करायचं बर? रंगा, तुला काही प्रश्न पडला आहे का? नाही नाही. अरे मग असं भ्यायला काय झालं? या आख्यानात जर इतर कोणाला काही कळलं नाही तर ते त्यांना कळावं म्हणून मला माझे कार्य करायला नको का? होय. मग सांग बघू, तुला काय कळलं नाही ते? नाही म्हणजे तुम्ही म्हणाला असा ना का नंदी त्याचं काम करत होता, म्हणजे देवांचा सांगावं तर समजच नाही मिळाला होता. मग नंदी त्याचं काम करत होता म्हणजे नक्की काय करत होता हे समजलं नाही म्हणून. नारायण नारायण. श्री महादेवांच्या आज्ञेने सर्व देव युद्धासाठी सज्ज झाले होतेच, परंतु हे युद्ध साधे नव्हते. या देवदानवांच्या युद्धात सर्व देवसेनेला आपले बळ लावावे लागणार होते. आणि ही सिद्धता कुठवर आली हे बघायला आणि सर्वांनी कैलासात त्वरित यावे हे सांगायला नंदी जात असे. हा असं. कार्तिकेय स्वामी, मी श्री महादेवांचा निरोप आपल्यापर्यंत घेऊन आलो आहे. श्री महादेवांनी श्री मार्तंड भैरवांचा एकमुखी अवतार घेतला आहे हे मला ठाऊक आहे. देव आणि दैत्य यांच्यातील युद्धाला आता अधिक कालावधी राहिला नाही हे मी जाणतो आणि म्हणूनच मी माझ्या सर्व सैन्याला सज्ज होण्यास सांगितले आहे. ये. हे बघ, माझे सैन्य युद्धासाठी सज्ज होत आहे. आपण देवसेनेचे सेनापती आहात. साक्षात महादेवांकडूनच आपण युद्धशास्त्राची दीक्षा घेतली आहे. आपण युद्धभूमीवर येताच दैत्य घाबरून मागे पळून जातील. श्री महादेवांनी श्री मार्तंड भैरवांचा हा अवतार घेतला असला तरी देवांनाही त्यांचे सारे बळ पणाला लावावे लागणार आहे. अशुभाचा नायनाट करण्यासाठी लवकरच या युद्धाला प्रारंभ होणार.